हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10चा जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी. ओके, आता सिमिलॅरिटीमध्ये आपण काय बघणार आहोत. आपल्याला इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. आपण ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीज बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण रिकॉल करूया की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे. एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, आता बेस आणि हाईट काय असते ट्रायंगलची. हाईट काय असते ट्रायंगलची, जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते, ज्या लाईनीवर ती ड्रॉन असते त्याला म्हणतात बेस, आणि जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते ती असते हाईट. ओके, आता इथे परपेंडिक्युलर काय ड्रॉन आहे, पी एस आहे. मग ही पी एस काय झाली, हाईट, आणि ती कुणावर ड्रॉन आहे, क्यू आरवर, म्हणून क्यू आर काय झाला, बेस. ह्याच्यात आपण बेस पी क्यू लिहिणार का, नाही, आणि पी आर लिहिणार का, नाही. परपेंडिक्युलर ज्या लाईनीवर ड्रॉन असते तो तिचा बेस असतो, आणि ती परपेंडिक्युलर असते ती असते तिची हाईट. आता हे मी का सांगितलं, कारण की एकाच ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असतात. आता याच ट्रायंगलमध्ये 3 बेस आणि 3 हाईट असतात. म्हणजे आता सपोज तुम्हाला पुढे काही ट्रायंगल्स येतील जे तुम्हाला असे सिम्पल दिलेले नसणार, ट्रायंगल फिरवलेले असणार. मग त्यातून तुम्हाला बेस आणि हाईट ओळखायला यायला हवी. म्हणून आता सपोज आता हा एक ट्रायंगल बघा का, इथे मी एक मोठा ट्रायंगल काढला आहे. आता या ट्रायंगलला 3 बेस आहेत. आता हा ट्रायंगल आहे ए बी सी. ओके, या ए बी सीमध्ये हा एक बी सी बेस आहे, आणि हा जर ट्रायंगल आपण जर असा फिरवला तर हा त्याचा ए बी बेस होतो आणि त्याचा ए सीसुद्धा बेस होतो. आता आपण एक सिम्पल घेऊया, फर्स्ट कंडिशन घेऊया. आता हा ट्रायंगल आपण ए बी सी आहे. यातूनच हा ए बी सी मी सरळ ट्रायंगल बाहेर काढलं. हा ट्रायंगल ए बी सी आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी परपेंडिक्युलर ड्रॉन काढली आहे बी सीवरती कोण आहे, ए डी आहे. ओके, मग आता ह्याचा बेस किती झाला, बी सी, आणि परपेंडिक्युलर ड्रॉन ए डी काढल्यामुळे हाईट किती झाली, ए डी. त्यामुळे ह्याचा फर्स्ट फॉर्म्युला काय येणार एरियाचा, एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बी सी इंटू ए डी. हा झाला फर्स्ट. पण जर मी इथून जर त्याला आणखीन एक परपेंडिक्युलर ड्रॉन केली, इथून मी सी पासून जर लाईन ए बीवर एक ए ई सी ई जर परपेंडिक्युलर ड्रॉन केली, आता जर ही मी बाहेर काढते इथे, सी ई ही मी ए बीवर परपेंडिक्युलर ड्रॉन केली, आणि ही सपोर्ट डायग्राम आता अशी फिरवा तुम्ही. तर आता मग ही ए बी काय झाली, बेस झाली, आणि ही सी ई काय झाली, त्याची आता हाईट झाली. मग त्याच्यामुळे आता ह्याचा फॉर्म्युला काय येणार, हाफ इंटू ए बी इंटू ए सी. आपण अशी फिरवली ना डायग्रॅम. मग हा बेस पकडल्यावर त्याची हाईट काय येणार, ई सी, जी परपेंडिक्युलर ड्रॉन असते ती हाईट असते. सिमिलरली जर आता मी हा बेस पकडला, ए सी बेस पकडला, ए सी बेस पकडला, तर मी परपेंडिक्युलर काय ड्रॉन केले इथे, बी एफ. मग त्याची हाईट काय झाली, बी एफ, ए सी इंटू बी एफ. आता जरी ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असल्या तरी त्याच्या एरियावर काही फरक पडतो का, नाही. एरिया त्याचा सेमच राहतो. कधी कधी तुम्हाला असं विचारतील की ही हाईट देतील आणि ही हाईट काढा सांगतील आणि एरियासुद्धा देतील, मग तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युले यूज पडणार आहेत. ओके, म्हणजे जरी ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट असल्या तरी ट्रायंगलचा एरिया कसा असतो, सेम असतो. ओके, आणि बेस आणि हाईट कशा ओळखायच्या, ज्या लाईनीवर जो परपेंडिक्युलर ड्रॉन असतो ती हाईट असते, आणि ज्या लाईनीवर परपेंडिक्युलर ड्रॉन असतो ती लाईन बेस असते. ओके, आता आपण आपल्या बुकवरचं पेज नंबर 1वरचा एक थेरम बघूया. फर्स्ट थेरम तुमचं चॅप्टरचा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके, रेशोचा अर्थ काय असतो, रेशो घ्यायचा. आपल्याला कुणाचा रेशो घ्यायचा आहे, ट्रायंगल ए बी सीचा आणि ट्रायंगल पी क्यू आरचा. ओके, आता या ए बी सीमध्ये बेस काय आहे, बी सी, आणि हाईट काय आहे, ए डी. ओके, आणि या पी क्यू आरमध्ये बेस काय आहे, क्यू आर, आणि हाईट काय आहे, पी एस. ओके, मग त्यांचा रेशो घेऊया. आपल्याला सांगितलं आहे ना की एरियाचा रेशो घ्यायचा आहे. मग हाफ इंटू बी सी इंटू ए डी, परत हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. मग हाफ कॅन्सल झाला. मग उरलं काय आपलं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय आलं आपलं, बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस, वेअर बी सी काय आहे, बेस आहे ए बी सीचा, आणि ए डी काय आहे, हाईट, आणि क्यू आर काय आहे,
बेस आहे PQRचा आणि PS हाईट आहे. त्यामुळे आपण ह्यांना काय कन्सिडर करूया, B1H1 आणि ह्यांना B2H2. देअरफॉर आपलं काय कन्क्ल्युजन आलं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय येणार, B1H1 अपॉन B2H2. हाफ हाफ कॅन्सल होणार. आता ह्याच्या पुढेही जेव्हा पण आपण रेशो घेणार ट्रायंगलचा तेव्हा त्याच्यात आपण हाफ हाफ कन्सिडर करणार का नाही, कारण की हाफ रेशोमध्ये कॅन्सल झालं आहे. त्यामुळे आपण फक्त काय लिहिणार, B1H1 अपॉन B2H2. ओके. जेव्हा पण हाईट आणि बेस सेम नसतील तेव्हा त्या ट्रायंगलचा रेशो काय येणार, B1H1 अपॉन B2H2. ओके. पण आता सपोज एक कंडिशन टाकली तुम्हाला की जर तुम्हाला हाईट सेम दिली, आता ABC आणि PQRमध्ये तुम्हाला हाईट सेम आहे. आधी आता मी काय सांगितलं, हाफ कॅन्सल झाला आहे आपला, फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, B1H1 आणि B2H2. आता ह्याचे बेस किती आहे, BC, आणि हाईट किती आहे, H. ह्याची पण हाईट H आहे. ओके. आणि ह्याचा बेस किती आहे, QR. मग HH कॅन्सल झाला. मग ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ह्यांचा रेशो काय येणार, BC अपॉन QR. वेन BC अपॉन QR येणार, जेव्हा त्यांची हाईट सेम असणार. मग आपल्याला काय प्रॉपर्टी मिळाली ह्याच्यातून, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. जेव्हा त्यांची हाईट इक्वल असणार तेव्हा त्या ट्रायंगलचा रेशो त्यांच्या बेस इतका असणार. तेव्हा त्या ट्रायंगलचा रेशो कसा असणार, इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. तेव्हा त्यांचा रेशो त्यांच्या कशाशी इक्वल असणार, बेसची. आता सपोज कंडिशन 2 काय असणार, मग आता आपण इथे हाईट इक्वल केली आहे, आता आपण इथे बेस इक्वल करूया. मग बेस इक्वल करण्यासाठी आता इथे एक मोठा ट्रायंगल काढला आहे, त्याच्या आतमध्येच एक छोटा ट्रायंगल काढला आहे. मोठ्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ABC. ओके. आणि छोट्या ट्रायंगलचं नाव काय आहे, APB. आता बघा, AB हा त्याचा काय आहे, कॉमन बेस आहे. आणि ह्याची हाईट काय आली, आता ह्याची हाईट आहे CD, जिला काय नाव दिलं आहे, H1. ह्याची हाईट काय आहे, PQ, तिला काय नाव दिलं आहे, H2. मग ABला AB काय होणार, कॅन्सल. आणि मग काय आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APBचं काय आलं, H1 अपॉन H2. मग काय आलं आपलं की जेव्हा बेस सेम असेल दोन ट्रायंगलचा तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या कशाच्या रेशो इतका असतो, हाईटच्या रेशो इतका असतो. ओके. देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. माझ्यानुसार आपल्याला 3 प्रॉपर्टीज भेटल्यात. पहिली प्रॉपर्टी काय आहे की जेव्हा त्यांचा हाईट पण इक्वल नसते, बेस पण इक्वल नसतो, तेव्हा त्यांचा एरियाचा रेशो कसा असतो, B1H1 अपॉन B2H2. पहिला रेशो काय येतो आपला, जेव्हा बोथ हाईट अँड बेस आर नॉट इक्वल तेव्हा त्यांचा रेशो काय येणार आपल्या एरियाचा, B1H1 अपॉन B2H2. ओके. पण जेव्हा त्यांची हाईट इक्वल असेल तेव्हा त्यांचा रेशो त्यांचा बेस इतका असणार, आणि जेव्हा त्यांचा बेस इक्वल असेल तेव्हा त्यांचा रेशो त्यांच्या हाईटच्या इक्वल असणार. या 3 प्रॉपर्टीज पाठ करायच्या. ओके. परत एकदा सांगते, जेव्हा त्यांची हाईट आणि बेस इक्वल नसणार तेव्हा त्यांचा रेशो काय येणार, B1H1 अपॉन B2H2. आणि जेव्हा त्यांच्या हाईट इक्वल असणार तेव्हा त्यांचा रेशो त्यांच्या बेस इतका, आणि जेव्हा त्यांचा बेस इक्वल तेव्हा त्यांचा रेशो हाईट इतका. उगीच सगळं लिहित बसायचं का, हाफ इंटू बेस इंटू हाईट असं सगळं लिहित बसायचं नाही. ओके. आता तुमचा पेज नंबर 3वर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करूया. आता बघा, इथे आपल्याला एक डायग्राम दिली आहे ABC, आणि आपल्याला रेशो कुणाचा काढायचा आहे, ABC अपॉन APQ. मोठा ट्रायंगल आहे ABC आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा ट्रायंगल आहे APQ. ओके. आता बघितलं, ह्याच्यामध्ये परत हाईट कॉमन आली आहे, AR ही काय त्यांची हाईट आहे. मग मी काय सांगितलं की जेव्हा हाईट कॉमन असते तेव्हा त्यांचा रेशो हा कसा इतका असतो, त्यांच्या बेस इतका असतो. मग आता इथे आपण लिहिताना लिहूया. आता AR अपॉन AR ही त्यांची हाईट झाली. मोठ्या ट्रायंगलचा बेस किती आहे, BC, आणि छोट्या ट्रायंगलचा APQचा. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर अशी छोटी डायग्राम लगेच बाहेर काढून घ्यायची. ही अशी APQ बाहेर काढून घ्यायची, APQ. मग आता ह्याचा बेस किती आला, PQ. मग ARला AR कॅन्सल झाला. मग ह्याचा आन्सर किती आलं, BC अपॉन PQ. किती आला ह्याचा आन्सर, BC अपॉन PQ. हा झाला वेन सेम हाईट. आता वेन सेम बेस, आता जर बेस सेम असेल, ट्रायंगल LMN आणि त्याच्या आतमध्ये एक छोटा ट्रायंगल आहे
DMN. आता ह्यांचा बेस काय आहे, इक्वल आहे. MN आणि MN बेस इक्वल आहे. मग त्यांचा रेशो किती येणार, त्यांच्या हाईट इतका. मोठ्या ट्रायंगलची हाईट काय आहे, LP, आणि छोट्या ट्रायंगलची हाईट काय आहे, DQ. मग त्यांचा रेशो किती आला, LP/DQ. ओके. नाव सेकंड सम. सेकंड सममध्ये काय सांगितले, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. M काय आहे, सेगमेंट ABचा मिड पॉईंट आहे. मग सेगमेंट ABचा जर M मिड पॉईंट असेल, ह्याचाच अर्थ काय आहे की AM इज इक्वल टू MB. ह्याचाच अर्थ काय आहे, AM इज इक्वल टू MB, कारण की त्यांनी गिवन आहे ते की ह्या मिड पॉईंट आहे. अँड सेगमेंट CM इज मेडियन ऑफ ABC. CM काय आहे, मेडियन आहे ABCची. तर त्यांनी काय सांगितले की देअरफॉर द रेशो ऑफ AMC अपॉन ट्रायंगल BMC किती येणार. आता AMC म्हणजे हा ट्रायंगल डिवायडेड बाय रेशो कुणाचा काढायचा आपल्याला, BMC, म्हणजे दोन्ही बाजूबाजूचे ट्रायंगल काढायचे आहेत. ओके. आता ह्यांची हाईट ही इक्वल असणार, हे कन्सिडरेबल आहे. पण तरी पण जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आपण इथे एक कन्स्ट्रक्शन करूया. आपण इथे एक ड्रॉ करूया लाईन आणि याला D नाव देऊया. एक परपेंडिक्युलर ड्रॉन केली, ही झाली CD, ह्यांची हाईट झाली. ओके. आता हा ॲप्ट्यूस अँगल असल्यामुळे ॲप्ट्यूस अँगलची हाईट नेहमी बाहेर असते. हे लक्षात ठेवा की ॲप्ट्यूस अँगलची हाईट नेहमी बाहेर असते. ओके. आता AMC मध्ये त्याचा बेस काय आला, AM, इंटू हाईट काय आली, CD, जी आपण ड्रॉन केली आहे. नाही ड्रॉन केली तरी ती कन्सिडर आहे की हाईट सेम आहे, पण समजण्यासाठी. आणि BMC मध्ये बेस काय आहे, MB, परत त्याची हाईट किती आली, CD. मग CD कॅन्सल झाली. ओके. आता उरलं काय आपलं, AM/MB. पण आपल्याला गिवनमध्ये काय होतं, AM इज इक्वल टू MB. त्यामुळे मी MBच्या ठिकाणीच परत काय टाकते, AM. देअरफॉर AM/AM. AMला AM कॅन्सल झाला. मग आपला आन्सर किती आलं, 1 आलं. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल्स आणि प्रॅक्टिस सेट बघूया. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. ओके. थँक्यू.